एक स्पेशल वाटण आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने आज आपण बनवतोय अतिशय चविष्ट आणि हेल्दी अशी श्रावण घेवडा किंवा बीन्सची भाजी, जी खाल्ल्यावर न आवडणारा देखील आवडीने खातील एवढं मात्र नक्की आहे। नमस्कार, मी सरोज, मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। बीन्स मसाला बनवण्यासाठी फ्रेश हिरवीगार फ्रेंच बीन्स घेतलेले, तिला श्रावण घेवडा किंवा फरसबी असंही म्हणतात। आता बीन्सचे आपण दोघे साईडने देठ कट करून घेणार आहोत आणि मग बीन्सचे सर्व देठ कट करून झाल्यावर आपण ही बीन्स कापून घेणार आहोत। म्हणजे आवडीनुसार लहान मोठे तुकडे आपल्याला इथे बीन्सचे करून घ्यायचे। आता सर्व बीन्स कट करून झाल्यावर भाजीसाठी आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यात घेणार आहे एक कांदा कट करून घेतलेला, मग लसूणच्या पाकळ्या घेणार आहेत 4 ते 5 आणि अर्धा इंच अद्रकचे तुकडे, पुदिन्याचे काही पानं लागणार आहेत आपल्याला आणि मग थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे। आता हे सगळं आधी आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत, हे बघा अशा पद्धतीने। आता नेक्स्ट प्रोसेस, तेल घ्यायचं 1 टीस्पून पॅनमध्ये आणि त्यात आपल्याला ही बीन्स फ्राय करून घ्यायची आहे। बीन्स किंवा फरसबीमध्ये ना मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात, त्यामुळे आपली पचनसंस्था संतुलित राहण्यासाठी या बीन्सचा आपल्या आहारात समावेश करणं फार गरजेचं असतं। थोडंसं मीठ टाकून आपण हे 2 मिनिट परतवून घेणार आहोत। असं फ्राय केल्याने काय होतं, बीन्स छान क्रंची होतात आणि भाजीला खूप छान टेस्ट येते असं फ्राय करून घेतल्याने। तर इथे आपले बीन्स पूर्ण फ्राय करून झालेले आहेत, एका डिशमध्ये काढून घेऊ। नुसतं असंच खायलाही खूप छान लागतात या फ्राय केलेल्या बीन्स। आता नेक्स्ट प्रोसेस, पॅन ठेवला, तेल घेऊ 1 टेबलस्पून आणि तेल गरम झाल्यावर मोहरी घ्यायची आहे 1/2 टीस्पून, त्यानंतर 1/2 टीस्पून जिरं फ्राय करून घ्यायचं आहे आणि मग बीन्स मसाला बनवण्यासाठी जे वाटण बनवलं होतं ते वाटण आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे। एखादा मिनिट आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे। एखादा मिनिट वाटण परतवून झाल्यानंतर काही कोरडे मसाले आपल्याला यात ॲड करायचे आहेत। त्यात मी घेतलं आहे 1/2 टेबलस्पून लाल तिखट, धने पावडर घेतलं आहे मी 1/2 टेबलस्पून, त्यानंतर 1/2 टीस्पून गरम मसाला आणि हळद घेऊ 1/2 टीस्पून। हे एवढे कोरडे मसाले आधी आपल्याला मिक्स करत परतवून घ्यायचे आहेत। त्यानंतर काय करायचं, 1 वाटीभर पाणी हा मसाला शिजण्यासाठी ॲड करून पुन्हा एखादा मिनिट आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। जोपर्यंत मसाल्यातून तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत हा मसाला आपल्याला इथे व्यवस्थित शिजू द्यायचा आहे। थोड्या वेळाने तुम्ही बघू शकाल मसाला इथे आपला छान शिजलेला दिसतोय। आता आपण काय करणार आहोत, या स्टेजला आल्यावर फ्राय करून घेतलेले बीन्स आपल्याला इथे ॲड करायचे आणि व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेणार आहोत मसाल्यांसोबत। फरसबी किंवा बीन्समध्ये ना मोठ्या प्रमाणात पोषक घटकांचा समावेश आढळून येतो, त्यामुळे अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये आपण या बीन्सचा आवर्जून वापर करतो, ज्यामुळे आपण जो पदार्थ बनवतो त्याची आणखीन चव वाढते। मसाल्यामध्ये आपले बीन्स पूर्णपणे मिक्स करून झालेले आहेत। आता आपण काय करणार आहोत, ग्रेव्हीसाठी किंवा बीन्स शिजण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहोत। खूप जास्त पाणी न घालता थोडंसंच, म्हणजे अंगी रसा लागेल तसंच पाणी ॲड करायचं आहे आणि मग एक उकळी आल्यावर मीठ ॲड करून घेऊ चवीनुसार। मीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर काय करायचं, एक 3 ते 4 टेबलस्पून दही आपण या भाजीत घालणार आहोत। छान चटपटीत टेस्ट येते भाजीला दही घातल्याने। दही खूप आंबट घ्यायची नाही आहे आणि दही आपल्याला नॉर्मल रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे। मोठ्यांसोबत लहान मुलं देखील आवडीने खातील अशा पद्धतीची ही बीन्सची भाजी आज आपण बनवतोय। खूप जास्त नाही, आता फक्त एक 5 मिनिट पॅन कव्हर करून बीन्स आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। आता 5 मिनिटांनंतर पॅन ओपन करू, हे बघा मस्त तेल सुटलेलं आहे भाजीला। आता कोथिंबीर ॲड करून घेऊ आपल्या बीन्स मसाल्यात। खूप जास्त मसाले न वापरता अगदी घरगुती साहित्यात तयार होणारी ही बीन्स मसाल्याची भाजी आहे। फक्त या भाजीमध्ये पुदिना आणि दही आपल्याला इथे आवर्जून टाकायचं आहे, कारण पुदिनामुळे ना मस्त फ्लेवर येतो भाजीला। रोजच्या जेवणात त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल किंवा डब्यात त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर खूप छान ऑप्शन आहे या बीन्सच्या भाजीचा। अतिशय चवदार आणि आरोग्यदायी अशी फरसबी किंवा बीन्सची ही भाजी सर्विंगसाठी तयार आहे। मस्त गरमागरम रोटी किंवा पराठ्यासोबत ही भाजी खाऊ शकता, खूपच छान लागते। तर हेल्दी आणि टेस्टी अशी बीन्स मसाला तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।